नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट तयार होणारा नफरत का शरबत कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 कप इतकं दूध उकळवून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। अर्धा टीस्पून इतकी वेलचीची पूड घेतलेली आहे। 1 टेबलस्पून साखर, 1 ॲपल घेतलेला आहे। 4 ते 5 खजूर मी 5 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। 1 टेबलस्पून दुधामध्ये 10 ते 12 केशर काड्या 10 ते 15 मिनिटांसाठी चांगल्या भिजवून घेतलेल्या आहेत। सोबतच मी 1 टेबलस्पून इतका सब्जा भिजवून घेतलेला आहे। इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्यामध्ये भिजवून घेतलेला खजूर काढून घेऊया। यामध्ये सोबतच आपण थोडंसं दूध घालून अगदी बारीक हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। खजूर आणि दूध इथे आपण मिक्सरला चांगला बारीक फिरवून घेतलेला आहे। आपण जी 1 टेबलस्पून इतकी साखर घेतलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊया। सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेले आहेत। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि ॲपल अगदी बारीक किसून घेऊया। ॲपलचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपण सर्व साल काढून घेऊया। ॲपलचं साल आपलं काढून झालेलं आहे। आता आपण हे किसून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने ॲपल इथे आपण पूर्णपणे किसून घेतलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। सर्व दूध यामध्ये मी काढून घेते। यामध्येच आपल्याला केशरच्या काड्या घालून घेतलेलं दूध सुद्धा काढायचं आहे। भिजवून घेतलेला सब्जा, किसून घेतलेला ॲपल, यामध्येच आपण खजूर आणि दूध जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते सुद्धा ऍड करणार आहोत। वेलचीची पावडर, थोडेसे आपल्याला सुक्यामेव्याचे काप घ्यायचे आहेत, तर मी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप यामध्ये काढून घेते। आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे आपला नफरत का शरबत बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आपल्याला थोडेसे आईस क्यूब काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे थंड थंड सर्व करता येईल। तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट नफरत का शरबत बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीने अगदी झटपट शरबत बनवायला अजिबात विसरू नका व तो कसं झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।